स्पिंडल बॉडीच्या सेंटरला. स्पिंडल फायबर्स फ्रॉम बोथ पोल्स आर कनेक्टेड टू क्रोमॅटिड्स बाय देअर कायनेटोकोर. आता मेटाफेज झाली की नाही झाली? मेटाफेज मध्ये हे सगळे चेंजेस व्यवस्थित घडलेत का हे कुठंतरी चेक करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तिसरा चेक पॉइंट इथं मेटाफेजच्या शेवटी असतो. आपण तर चेक पॉइंट बद्दल माहिती घेतलेलीच आहे. जसं एखाद्या कार्यक्रमाला आपण सर्वजण निघालोय, निघण्यापूर्वी घरातलं कोणीतरी म्हणतं, अरे हे साहित्य घेतलं का, ते साहित्य घेतलं का, सगळी तयारी झाली का, हे चेक करतो आपण. तसं मेटाफेजचे सगळे बदल व्यवस्थित झाले की नाही ते चेक करण्यासाठी इथं चेक पॉइंट आहे. आणि तिथं काय रिलीज केलं सिक्रेट होतं तर सायक्लिन आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेज. आता यामध्ये स्पिंडल बॉडी जी तयार होते त्याविषयी थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. मेटाफेज मध्ये झालेले चेंजेस कोणते? स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. एक लक्षातच ठेवायचं हे. क्रोमोसोम undergo coiling, super coiling to produce metaphase chromosome. थिक आणि शॉर्ट होतात ते क्रोमोसोम्स. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर झाल्यामुळं हे क्रोमोसोम सायटोप्लाझम मध्ये विखुरलेले आहेत. Now these chromosome moves towards equator of spindle. It is called as congregation. Chromosomes are arranged at equator of spindle body, center of spindle body, to produce single metaphase plate. हे चेंजेस लक्षात ठेवायचेच आहेत. आता स्पिंडल बॉडी विषयी थोडीशी माहिती घेऊया. ही आहे स्पिंडल बॉडी. दोन सेंट्रिओल, सेंट्रिओल डुप्लिकेट झाला ना इंटरफेज मध्ये. पहिला सेंट्रिओल डुप्लिकेट होऊन आणखी एक सेंट्रिओल बनला. प्रोफेज मध्ये दोन्ही सेंट्रिओल एकमेकापासून दूर 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 अपोजिट पोलला, इकडं या पोलला एक सेंट्रिओल आहे, या पोलला एक सेंट्रिओल जातो. आणि दोघांच्या मध्ये ट्युब्युलिन प्रोटीनचे फायबर्स तयार होतात. इथं स्पिंडल फायबर्स अनेक टाइपचे आहेत. जे फायबर्स या सेंट्रिओल पासून या सेंट्रिओल पर्यंत कंटिन्यू राहतात, पोल टू पोल कंटिन्यू असणारे हे जे फायबर्स आहेत यांना आपण काय म्हणतो? कंटिन्युअस फायबर्स. या पोल पासून या पोल पर्यंत असणारे हे कंटिन्युअस फायबर्स आहेत. त्यानंतर काही फायबर्स इथून निघतात आणि इथपर्यंतच असतात. ते क्रोमोसोमवरच्या कायनेटोकोर बरोबर बाइंड होतात. इकडून निघालेला फायबर इथपर्यंतच आहे. क्रोमोसोम बरोबर जोडले जाणारे, क्रोमोसोमच्या कायनेटोकोरला जोडले जाणारे जे फायबर्स आहेत यांना म्हणायचं क्रोमोसोमल फायबर्स. क्रोमोसोमल फायबर्स. त्यानंतर या सेंट्रिओल पासून काय होतंय? असे 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 फायबर्स अराइज होतात. इट लुक्स लाइक अ स्टार. स्टार शेप्ड स्ट्रक्चर दिसतं.
या रेजना ॲस्ट्रल रेज म्हणतो आपण. ॲस्ट्रल फायबर्स इथं दोन्ही टोकाला दोन्ही सेंट्रिओलच्या भोवती पाहायला मिळतात. आणि सेंट्रिओल असणे ही ॲनिमल सेलची कॅरेक्टर आहे. तिथंच ॲस्टर फॉर्मेशन होतं. म्हणून ॲनिमलमध्ये जी मायटॉसिस आहे त्या मायटॉसिसला आपण म्हणतो ॲस्ट्रल मायटॉसिस. प्लांटमध्ये सेंट्रिओल नसतात, त्यामुळे ॲस्टर फॉर्मेशन होत नाही. त्यामुळं प्लांटमध्ये फक्त मायटॉटिक ॲपॅरेटस तयार होत असतं. आणि प्लांटच्या मायटॉसिसला आपण म्हणतो ॲनॲस्ट्रल मायटॉसिस. म्हणजे ॲस्ट्रल मायटॉसिस कोणामध्ये? ॲनिमलमध्ये. आणि ॲनॲस्ट्रल मायटॉसिस प्लांटमध्ये आहे. प्लांटमध्ये आहे. तर किती टाईपचे फायबर झाले? कंटिन्युअस फायबर झाले, क्रोमोसोमल फायबर झाले, ॲस्ट्रल रेज झाले. आता काही फायबर्स हे दोन या क्रोमोसोमच्या दोन क्रोमॅटिडच्या मध्ये, दोन क्रोमॅटिडच्या डॉटर क्रोमोसोमच्या मध्ये, मी इथं सेपरेट ते काढून दाखवतो. समजा हा एक क्रोमॅटिड, हा दुसरा क्रोमॅटिड, यांना जोडलंय सेंट्रोमियरनं. आणि या दोन क्रोमॅटिडच्या मध्ये हे जे फायबर्स बनतात त्यांना आपण काय म्हणतो? इंटरझोनल फायबर्स. इंटरझोनल फायबर्स ॲनाफेज मध्ये तयार होत असतात. ॲनाफेज मध्ये तयार होणारे दोन क्रोमॅटिडच्या मध्ये, एका क्रोमोसोमच्या दोन क्रोमॅटिडच्या मध्ये जे फायबर्स ॲनाफेज मध्ये तयार होतात त्यांना म्हणायचं इंटरझोनल फायबर्स. So there are 4 types of fibers in our spindle body. Consist of 2 centrioles at opposite poles, continuous fibers from pole to pole, then chromosomal fibers, astral rays, and interzonal fibers between 2 chromatids at the time of anaphase. अशा प्रकारे हे फायबर्स तयार होतात. मेटाफेज मध्ये झालेले चेंजेस आपण सांगितले. आता आपल्याला ॲनाफेज मध्ये होणारे चेंजेस सांगायचे आहेत. शॉर्टेस्ट फेज इन मायटॉसिस असा क्वेश्चन विचारला तर रायटिंग करून ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ शॉर्टेस्ट फेज इन मायटॉसिस? ॲनाफेज. इट इज अ शॉर्टेस्ट फेज इन मायटॉसिस. आता होतं काय बघा. समजा हा एक क्रोमोसोम आहे, त्याच्यामध्ये 2 क्रोमॅटिड आहेत आणि ते असे इथं मेटाफेज प्लेटमध्ये सेंट्रल साइडला किंवा इक्वेटरला अरेंज झालेले आहेत स्पिंडल बॉडीच्या. सुरुवातीला काय होतं? स्पिंडल हे सेंट्रोमियर जो आहे तो स्प्लिट होतो. सेंट्रोमियर स्प्लिट्स and these 2 daughter chromosomes separates. Centromere splits and daughter chromosomes get separate. पहिला महत्वाचा बदल.
सेंट्रोमियर स्प्लिट्स, 2 डॉटर क्रोमोसोम्स गेट सेपरेट. त्यानंतर या डॉटर क्रोमोसोमच्या कायनेटोकोरला हा क्रोमोसोमल फायबर जोडलाय. या डॉटर क्रोमोसोमच्या कायनेटोकोरला इकडचा क्रोमोसोमल फायबर जोडलाय. अशी प्रत्येकाची अवस्था आहे. आणि होतं काय? कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्रोमोसोमल फायबर्स टेक्स प्लेस. या क्रोमोसोमल फायबर मध्ये कॉन्ट्रॅक्शन होत राहतं आणि त्यामुळं डॉटर क्रोमोसोम अपोजिट पोलकडं ओढले जातात. डॉटर क्रोमोसोम गेट पुल्ड टुवर्ड्स अपोजिट पोल्स. आता हे पुल करण्यासाठी, ओढण्यासाठी काय काय होतं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्रोमोसोमल फायबर्स. आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलंय, इंटरझोनल फायबर्स प्रेझेंट बिटवीन दीज 2 क्रोमॅटिड्स और डॉटर क्रोमोसोम्स. तर त्या इंटरझोनल फायबर मध्ये एक्सटेन्शन होतं. क्रोमोसोमल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि दोन्ही सेंट्रिओल मध्ये रिपल्सिव्ह फोर्स निर्माण होतो. आणि या सर्व कारणांमुळं 4 डॉटर क्रोमोसोम या पोलकडे पुल केले जातात, ओढले जातात. 4 डॉटर क्रोमोसोम या पोलकडे ओढले जातात, पुल केले जातात. दिस इज द एनाफेज. तुम्हाला यामध्ये क्वेश्चन विचारला जाईल, शेप ऑफ क्रोमोसोम कॅन बी स्टडीड इन. जर तुम्हाला शेप क्रोमोसोमचा स्टडी करायचा असेल तर कोणत्या फेज मध्ये करणार? जर तो क्रोमोसोम असा असेल, व्ही आकाराचा असेल, तर त्याला आपण म्हणतो मेटासेंट्रिक. जर तो क्रोमोसोम एल आकाराचा असेल, सब मेटासेंट्रिक. म्हणजे सेंट्रोमियर, इथं सेंट्रोमियर सेंटरला आहे, इथं थोडासा सेंटर पासून दूर आहे, सब मेटासेंट्रिक म्हणतो आपण. आणखी सेंटर पासून दूर असेल तर जे सेप्ड किंवा त्याला ॲक्रोसेंट्रिक असं म्हणतो आपण. आणि एकदम टोकालाच सेंट्रोमियर असेल तर त्याला आय सेप्ड म्हणतो आपण, टिलोसेंट्रिक. हे जे मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक हे जे शेप क्रोमोसोमचे आहेत ते एनाफेज मध्ये एनाफेजिक मोमेंट होत असतात. इथल्या मोमेंटला एनाफेजिक मोमेंट आपण म्हणतो. आणि त्या मोमेंटच्या वेळी अशा प्रकारचे शेप आपल्याला दिसतात. यावर MCQ विचारला जातो. नोट डाऊन करून ठेवा. शेप ऑफ क्रोमोसोम कॅन बी स्टडीड इन विच ऑफ द फॉलोइंग फेज ऑफ मायटोसिस? एनाफेज. तर एनाफेजिक मोमेंटच्या दरम्यान हे समजतं. ठीक आहे, एनाफेज झाली. टिलोफेज, अपोजिट टू प्रोफेज. प्रोफेज मध्ये जे जे घडलंय त्याच्या अपोजिट चेंजेस या ठिकाणी होतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे सोपं काम केलंय मी तुमचं. प्रोफेज मध्ये काय झालं होतं? क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट असं झालं होतं. म्हणजे स्पायरिलायझेशन आणि कंडेन्सेशन झालं होतं. इथं काय होणार? डीस्पायरिलायझेशन and decondensation. अनकॉइल्ड डिस्पायरिलायझेशन होतं आणि थीन अनकॉइल्ड थ्रेड्स तयार होतात. पण त्याच्यापूर्वी पहिला चेंज,
डॉटर क्रोमोसोम्स रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स, त्या पोलला डॉटर क्रोमोसोम पोचले. डॉटर क्रोमोसोम्स रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स, त्या पोलला पोचले. आता स्पिंडल बॉडीचं काही काम राहिलंय का? नाही. तुम्ही बघा, प्रोफेज मध्ये काय झालं होतं? स्पिंडल फॉर्मेशन सुरू झालं होतं, स्पिंडल बॉडी ॲपियर. आता इथं काय? स्पिंडल बॉडीचं काम संपलंय. स्पिंडल बॉडी डिसॅपियर झाली. नंतर तिसरा चेंज आपण घेऊ. काय? डिस्पायरिलायझेशन टेक्स प्लेस, डिकंडेन्सेशन टेक्स प्लेस. क्रोमोसोम बिकम्स अनकॉइल्ड अँड थ्रेड लाइक. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर्स. इकडं पण न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर्स. न्यूक्लिओलस रिअपियर्स. ERGA रिअपियर्स होतात यामध्ये. आणि अशा प्रकारे ॲट द एंड ऑफ टेलोफेज two daughter nuclei are formed. दोन डॉटर न्यूक्लियाय टेलोफेजच्या शेवटी बनल्या. आता पहा, मूळ जी सेल होती जिच्यामध्ये डिव्हिजन होणार होती, मायटॉसिस, त्या सेल मध्ये क्रोमॅटिनचे धागे होते 4. इंटरफेज मध्ये आणखी 4 धागे तयार झाले, पण सेंट्रोमियर न जोडल्यामुळं क्रोमोसोम नंबर सेम राहिला. धागे डबल झाले, क्रोमॅटिड 8 झाले. एस फेज नंतर बघा. आता G1 फेज मध्ये काय झालं? G1 फेज मध्ये क्रोमोसोम पण 4, क्रोमॅटिड पण 4च. एस फेजच्या शेवटी क्रोमोसोम 4, आता इथं 4 झाला, पण क्रोमॅटिड 8. G2 फेज मध्ये 4, 8. प्रोफेज मध्ये, मेटाफेज मध्ये 4, 8. एनाफेज मध्ये 4, 4. टेलोफेज, एनाफेज मध्ये इकडं 4 येणार, इकडं 4 येणार आहे. आणि टेलोफेजच्या शेवटी, म्हणजे एनाफेज मध्ये म्हटलं तर 8, 8 गृहीत धरू आपण. ऍट द एंड ऑफ टेलोफेज 4, 4. म्हणजे सुरुवातीला सेल मध्ये क्रोमोसोम नंबर 4 होता. इंटरफेज मध्ये क्रोमोसोम नंबर तोच राहिला, पण डीएनएचा अमाउंट डबल झाला. 8 क्रोमॅटिड झाले आणि डुप्लिकेट होऊन, आणि मग विभागणी करून पुन्हा एका सेलला 4 दिले, एका सेलला 4 दिले, असं म्हणता येईल. 2 डॉटर न्यूक्लियाय टेलोफेजच्या शेवटी तयार होतात. टेलोफेजच्या शेवटी तयार होणार. तुम्हाला यावर क्वेश्चन पण विचारला जाईल. की टेलोफेजच्या शेवटी क्रोमॅटिड किती, क्रोमोसोम किती? प्रत्येक फेज बद्दल हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्याशिवाय समजा
G1 फेज मध्ये क्वेश्चन एक घ्या. In G1 phase, DNA content is 10 picogram. Then what will be the content of DNA at the end of S phase, G2 phase, M phase वगैरे, हे प्रोफेज, मेटाफेज वगैरे असं विचारलं तर इथं 20 पिकोग्राम एवढं DNA म्हणजे डबल झालेलं असतं ना. अशा प्रकारचे क्वेश्चन्स यावर विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढची स्टेप आहे सायटोकायनेसिस. आता मुख्य वाटणी झाली. गोल्ड वाटून द्यायचं होतं दोघांमध्ये. 40 तोळं सोनं होतं तर दोघांना 20-20 तोळं अगदी करेक्ट वाटून दिलंय. 40 तोळं सोनं होतं मूळ, 40चं 80 केलं आणि दोघाला 40-40 दिला असं हे म्हटलं तर 4-4 क्रोमोसोम म्हणल्यावर हे जास्त बरोबर येईल. ठीक आहे. दोघांना 40-40 तोळं सोनं दिलं. बारकाईनं वाटणी केली, काळजीपूर्वक वाटणी न्यूक्लियसची केली. ती अतिशय महत्वाची आहे. आता सायटोप्लाझ्मिक कंटेंटची वाटणी एवढी काळजीपूर्वक नसते, कमी जास्त चालू शकतं. जसं आपल्याकडं ग्लास दोघांना वाटून द्यायचेत, 11 ग्लास आहेत. 5.5 ग्लास कसे द्यायचे? एखाद्याला 6 दिले, एखाद्याला 5 दिले तर चालतंय की नाही? चालेल. किरकोळ गोष्टीला एवढं महत्व कोण देतं का? नाही. तसं सायटोप्लाझ्मिक कंटेंटची वाटणी करणे, डिव्हिजन करणे म्हणजे सायटोकायनेसिस. It is a division of cytoplasm resulting into formation of 2 daughter cells. It starts when telophase in progress. ज्यावेळी टेलोफेज प्रोग्रेस मध्ये असते त्याच वेळी ही फेज होत असते, सायटोकायनेसिस सुरू होत असते. आता ॲनिमल सेल असेल तर या लोकेशनला, ॲनिमल सेल असेल या लोकेशनला पर्टिक्युलर बरोबर मध्ये पर्टिक्युलर टाईपचे प्रोटीन्स आहेत आणि इथं फरो तयार होते, खाच तयार होते. इकडच्या बाजूनं वाढत जाते, इकडच्या बाजूनं खाच वाढत जाते. इकडच्या बाजूनं सेंट्रिपिटल मॅनरनं खाच वाढत वाढत जाऊन ही शेवटी जोडली. 2 सेल वेगळ्या तयार झाल्या. So in animal cells, cleavage or constriction or furrow formation takes place in centripetal manner to produce 2 daughter cells. 2 daughter cells तयार होतात. आणि प्लांट सेल मध्ये जर विचार केला तर एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम, गॉल्गी ॲपॅरेटस म्हणा किंवा स्पिंडल बॉडी डिसॅपियर झाल्यानंतर त्याच्यापासून एक स्पेशल स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणतो आपण फ्रॅग्मोप्लास्ट. एक स्पेशल स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणायचं फ्रॅग्मोप्लास्ट. आणि इथं बघा, it is different from cytokinesis in animal cells due to presence of cell wall. In plant cells, vesicles formed from Golgi bodies accumulate at the equator. Golgi bodies पासून बनलेले जे वेसिकल्स, त्या वेसिकल पासून बनलेले जे स्ट्रक्चर आहेत ते इक्वेटरला येतात, फ्रॅग्मोप्लास्ट नावाची बॉडी बनवतात आणि ते काय करतात बघा.
It grows outward, meets lateral walls and they fuse together to form cell plate. सेंटरला इथं फ्रॅगमोप्लास्ट नावाची बॉडी तयार झाली आणि सेंटर पासून या दिशेनं सेंट्रीफ्युगल मॅनरनं सेल प्लेट तयार होते. So in plant cell, cytokinesis takes place by cell plate formation in centrifugal manner away from center. आणि अशा प्रकारे दोन सेल वेगळ्या बनतात. The cell plate becomes the middle lamella. ही सेल प्लेट म्हणजे मिडल लॅमेला. अशा प्रकारे प्लांट मध्ये दोन डॉटर सेल्स बनतात. During cytokinesis, organelles like mitochondria, plastids get distributed between daughter cells. वाटणी करून घ्यायची. मग तुम्हाला किती मायटोकॉन्ड्रिया, तुम्हाला अंदाजे एवढे मायटोकॉन्ड्रिया घ्या, मला द्या, तुम्हाला घ्या, असं दोन्हीकडे वाटणी करून घेतात. In some organisms, karyokinesis is not followed by cytokinesis. काही ऑर्गॅनिझम मध्ये किंवा काही टाईपच्या सेल्स मध्ये कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस व्हायला पाहिजे, पण होत नाही. ॲज अ रिझल्ट मल्टीन्यूक्लिएट कंडिशन, सिनसायटियम म्हणतो आपण. सिनसायटियम मल्टीन्यूक्लिएट कंडिशन निर्माण होते, जसं लिक्विड एंडोस्पर्म ऑफ कोकोनट. लिक्विड एंडोस्पर्म ऑफ कोकोनट. मल्टीन्यूक्लिएट मसल सेल्स. अशा प्रकारे काही ठिकाणी मल्टीन्यूक्लिएट कंडिशन, सिनसायटियम कंडिशन निर्माण होते. इथं या डायग्राम मध्ये सुद्धा पहा, सायटोकायनेसिस जी प्लांट सेल मध्ये होते, ERGA, त्यानंतर स्पिंडल बॉडी डिसॅपियर झालेली आहे, त्यापासून व्हेसिकल्स जे आहेत त्यापासून एक स्पेशल बॉडीज बनतात, त्याला फ्रॅगमोप्लास्ट म्हणतो आपण. तर इथं फ्रॅगमोप्लास्ट बनलेला आहे. या फ्रॅगमोप्लास्टच्या मदतीनं या बाजूला सेंटर पासून या दिशेनं सेल प्लेट तयार होते. सेंट्रीफ्युगल मॅनरनं सेल प्लेट तयार होते. इथं दाखवलंय. दॅट ऍक्ट्स ॲज अ मिडल लॅमेला अँड 2 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. अशा प्रकारे मायटॉसिसची प्रोसेस होते. तर ओव्हरऑल प्रोसेस काय? कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस टेक्स प्लेस. मूळची सेल जी होती 4 क्रोमॅटिनचे धागे असलेली होती. इंटरफेज मध्ये सेल एनलार्ज झाली, 8 क्रोमॅटिनचे धागे बनले, पण 4 क्रोमोसोम राहिले, कारण प्रत्येक धागा त्या क्रोमोसोमला जोडून ठेवण्याचं काम कुणी केलेलं आहे? सेंट्रोमियरनं केलेलं आहे. त्यामुळे क्रोमोसोम नंबर 4च राहिला, क्रोमॅटिड 8 तयार झाले. आणि मग कॅरिओकायनेसिस मध्ये प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज या प्रोसेसनं शेवटी एका न्यूक्लियस पासून 2 डॉटर न्यूक्लियाय तयार झाल्या. त्या प्रत्येकामध्ये क्रोमॅटिन फायबरचा डॉटर क्रोमोसोमचा नंबर 4.
आणि सायटोकायनेसिसची प्रोसेस होऊन 2 सेल बनल्या, 2 डॉटर सेल्स बनल्या. What is the significance of mitosis? आपण जी डिव्हिजन स्टडी केली त्याचा सिग्निफिकन्स काय? It produces diploid daughter cells with identical genome. जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली सिमिलर सेल्स बनतात मायटॉसिस मध्ये, आणि म्हणूनच आपण मायटॉसिसला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. इट हेल्प्स टू रिटेन द सेम क्रोमोसोम नंबर इन पॅरेंट सेल अँड डॉटर सेल्स. जेवढा पॅरेंट सेल मध्ये क्रोमोसोम नंबर असेल तेवढाच त्यापासून बनणाऱ्या डॉटर सेल्स मध्ये असणार. इट हेल्प्स इन द बॉडी ग्रोथ of multicellular organism. Which division is responsible for growth? तर ग्रोथ साठी ही डिव्हिजन रिस्पॉन्सिबल आहे, सोमॅटिक सेल डिव्हिजन आहे ही. मायटॉसिस इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू हेल्प्स इन कंटिन्युअस ग्रोथ ऑफ प्लांट थ्रूआउट लाईफ. प्लांट मध्ये ग्रोथ जी होते ती कुठं, सेल डिव्हिजनची प्रोसेस जी होते ती कुठं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये होते, आणि त्यामुळं थ्रूआउट लाईफ त्यांच्यामध्ये ग्रोथ होत राहते. इट रिस्टोर द न्यूक्लिओसाइटोप्लाझ्मिक रेशो दॅट डिस्टर्ब्ड ड्यू टू सेल ग्रोथ. न्यूक्लिओसाइटोप्लाझ्मिक रेशो इथं व्यवस्थित मेंटेन केला जातो, कारण पहिलं काय होणार आहे, जे काही सेल मध्ये मटेरियल आहे ते डबल केलं आणि मग दोघांना निम्म निम्म वाटून दिलं. त्यामुळं न्यूक्लिओसाइटोप्लाझ्मिक रेशो रिस्टोर होतो. इट हेल्प्स इन रिपेअर अँड रिप्लेसमेंट. जसं आपल्या आता समजा हे स्किन आहे, स्किनला मी असा स्पर्श केला तर माझ्या हजारो सेल खाली पडलेल्या आहेत. मग इथून वरचा स्तर निघून जातो, तयार होतो, निघून जातो, विअरिंग टिअरिंग चालू आहे ना. जखम झाली ती भरून येते ना. तर याच्यासाठी कोणती डिव्हिजन महत्वाची आहे, तर मायटॉसिस त्यासाठी महत्वाची आहे. लाइनिंग ऑफ गट, डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचं लाइनिंग, ब्लड सेल्स. आपल्याला माहिती आहे ब्लड सेल्स, आरबीसीचं लाईफ 120 दिवसांचं आहे, डब्ल्यूबीसीचं लाईफ 1 ते 2 आठवड्यांचं आहे. म्हणजे याची रिप्लेसमेंट जी होणार आहे ती रिप्लेसमेंट करण्यासाठी कोणती डिव्हिजन रिस्पॉन्सिबल आहे, तर मायटॉसिस ही डिव्हिजन रिस्पॉन्सिबल आहे. So this is about somatic cell division, mitosis. Thank you very much.